जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, असं म्हणत राज ठाकरेंनी त्यांच्या सभेचा श्री गणेशा केला. ठाणे, डोंबिवली, कल्याण यासारख्या मतदारसंघात त्यांनी सभेचा नारळ फोडला. पण यामध्ये त्यांचा एक मुद्दा मात्र कॉमन आहे. कोणता तो मुद्दा? तर शिंदेवरती टोलेबाजी. पण ती कशासाठी? आणि लोकसभेत महायुतीमधील शिंदे सेना, अजित पवार आणि भाजप यांचं गुणगान गाणारे राज ठाकरे अचानक शिंदे विरोधात कसं काय बोलायला लागले? काय गोम आहे यामागे? फक्त विधानसभा निवडणूक ही स्वतंत्र लढवणार म्हणून, की अजून काही? म्हणजे फक्त शिंदे आणि अजित पवार यांच्यावर टीका करून भाजपची बी टीम बनतेय का? जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात. नमस्कार, मी सारिका. प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत करते. राज्यात महायुतीचं सरकार आल्यापासून राज ठाकरे यांनी अनेकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीगाठी घेतल्याचं पाहायला मिळालं होतं. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ही वेगवेगळ्या कारणांवरून राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आल्याचं दिसून आलं होतं. त्यावरून विधानसभेला एकत्र येण्याची शक्यताही वर्तवली जात होती. पण तसं काहीही घडलं नाही. अमित ठाकरे यांनी माहीममधून महायुतीचे उमेदवार म्हणून सदा सरवणकर यांचा सामना करावा लागणार आहे, हे अटळ आहे. मात्र एकूणच या सर्व लढतीमुळे राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात दुरावा आल्याचं चित्र आता निर्माण झालंय. मुलाखतीत एकनाथ शिंदे आणि भर सभेत राज ठाकरे यांनी एकमेकांविरोधात तोफा डागल्यात. नेमकं काय म्हणाले ते दोघं? जाणून घेऊया. ANIच्या मुलाखतीत एकनाथ शिंदेंनी माहीमच्या जागेवरून बोलताना राज ठाकरे यांनी कसं चर्चा न करता उमेदवार दिलेत याबद्दल बोलून दाखवलं होतं. लोकसभेला राज ठाकरे आमच्या सोबत होते. माझी आणि त्यांची चर्चाही झाली होती. तुमची काय रणनीती आहे असं मी त्यांना विचारलंही होतं. तेव्हा ते म्हणाले होते की तुमचा शिवसेना, राष्ट्रवादी, भाजपचा निर्णय होऊ द्या. पण त्यांनी नंतर थेट उमेदवार उभे केले, असं शिंदेंनी दादर माहीम मतदारसंघाबद्दल बोलताना सांगितलं. दादर माहीम मध्ये उभे असलेले आमचे उमेदवार हे तिथले 2 वेळा आमदार राहिलेले आहेत. ते आमचे जुने कार्यकर्ते आहेत. मी त्यांच्या सोबतही बोललो, पण त्यांचे समर्थक खूप आक्रमक झाले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांचं मनोबल तुटू नये याची काळजी एक नेता म्हणून मी घेतोय, असं एकनाथ शिंदेने सांगितलं. त्यामुळे आम्ही महायुतीमधून तिथे निवडणूक लढवणार, असंही एकनाथ शिंदेनी स्पष्ट केलंय. त्यानंतर ठाण्यात, कल्याण आणि डोंबिवली या तिन्ही ठिकाणी झालेल्या सभेत राज ठाकरेंनी शिंदेवर ताशेरे ओढलेत. काय म्हणालेत नेमकं राज ठाकरे? तर राज ठाकरे यांनी त्यांच्या प्रचार सभेत चौफेर टीका केली आहे. सुरुवातीला अजित पवार नको म्हणून मग यातून बाहेर पडलेल्या शिंदेंना अजित पवार महायुतीत आले तेव्हा कसं चाललं, असा एक खोचक सवाल राज ठाकरेंनी केला. तसंच एकनाथ शिंदे यांच्या एका सभेत ते येण्यापूर्वी भोजपुरी गाण्यावर डान्स केला जात होता. ही युपी बिहारची संस्कृती आहे, हीच आहे का लाडकी बहीण, म्हणत राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेवर निशाणा साधला. त्यानंतर शिवसेना आणि धनुष्यबाण ही ना उद्धव ठाकरेंची ना एकनाथ शिंदेची प्रॉपर्टी आहे, ती आहे बाळासाहेबांची संपत्ती, असं म्हणत ते शिंदे विरोधात गरज देत. तसं शरद पवारांचा आम्ही कितीही विरोध करत असलो तरी घड्याळ हे चिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव ही त्यांची प्रॉपर्टी आहे. आज जे अजित पवार उचलून घेऊन गेलेत, असंही ते म्हणाले. आता शिंदेंनी माहीम मधून त्यांच्या उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही म्हणून राज ठाकरे त्यांच्या विरोधात असं बोलतायत का, असंही म्हटलं जातंय. कारण लोकसभेला पाहिलं तर राज ठाकरे हे महायुती सोबत होते. त्यांनी महायुतीचा प्रचार केला. पण आता विधानसभेला ते स्वतंत्र निवडणूक लढवणार आहेत. माहीम विधानसभा मतदारसंघाचा विषय अर्ज माघारी घेण्याच्या दिवसांपर्यंत चांगलाच गाजला. शिंदे सेनेचे उमेदवार सदा सरवणकर निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर अखेरपर्यंत ठाम राहिलेत. मनसे प्रमुख राज ठाकरेंचा राजपुत्र अमित ठाकरे माहीम मधून निवडणूक लढवणार असल्यानं सरवणकरांनी माघार घ्यावी यासाठी भाजप आणि शिंदे सेनेचे नेते आग्रही होते. पण सरवणकर यांनी अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे अमित ठाकरेंची वाट आता मात्र बिकट झालीय. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिला. त्यांनी महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतल्या. त्यांच्या बिनशर्त पाठिंब्याची परतफेड म्हणून शिंदे सेनेनं माहीम मधून माघार घ्यावी आणि अमित ठाकरेंचा मार्ग सुकर करावा, त्यांना सपोर्ट करावा, अशी भूमिका भाजप नेत्यांची आणि शिंदे सेनेच्या नेत्यांची होती. पण सरवणकरांनी मात्र माघार घेतली नाही. यामागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका ही अत्यंत महत्वाची होती. राज ठाकरे यांना शिंदे हे सरवणकरांची समजूत घालतील असं वाटलं होतं, पण मुळात गेम खेळला तो शिंदेंनीच. त्यामुळे राज ठाकरे सध्या शिंदेवरती नाराज आहेत. आता मुळात प्रश्न असा की मनसेला सरवणकरांची इतकी भीती का? कोण आहेत नेमके सदा सरवणकर? जाणून घेऊया. माहीम मधून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे हे निवडणूक लढतायत, हे तर आपल्याला माहितच झाले. अमित ठाकरे पहिल्यांदा निवडणुकीच्या मैदानात उतरले. त्यांनी जरी युवांसाठी काम केलं असलं, राज ठाकरेंची सावली बनून ते फिरले असले,
तरी सुद्धा राजकारण किंवा उमेदवार म्हणून त्यांची विशेष अशी ओळख नाही. असं असताना त्यांच्यासमोर सदा सरवणकरांसारखा माहीममध्ये जबरदस्त प्रभाव असलेला नेता उभा ठाकलाय. त्यामुळे आता माहीम विधानसभेची निवडणूक ही चर्चेचा विषय बनलीय. आतापर्यंत शिवसेनेत असताना सदा सरवणकर यांनी 2 वेळा बंडखोरी केली आहे. माहीम विधानसभा मतदारसंघात प्रभादेवी, दादर, माटुंगा आणि माहीमचा भाग येतो. माहीम हा मराठी बहुल मतदारसंघ आहे आणि हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलाय. आता राज ठाकरेंची मनसे ही जरी मराठी माणसांसाठी काम करत असली तरी अमित ठाकरेंचा इथे प्रभाव हे पाहणं महत्वाचं आहे. त्यांचा तसा इथे प्रभाव फार कमी आहे. या उलट सदा सरवणकर हे प्रभादेवी दादर मधील एक मोठं नाव आहे. तळागाळात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. सामान्य शिवसैनिक ते नगरसेवक ते आमदार असा आतापर्यंत त्यांचा प्रवास राहिलाय. सदा सरवणकर यांची मतदारसंघात स्वतःची ताकद आहे हे नाकारून चालणार नाहीये. 1992 ते 2024 अशी 3 वेळा त्यांनी नगरसेवक पदाची निवडणूक जिंकली होती. 2004 साली पहिल्यांदा त्यांना विधानसभेचं तिकीट मिळालं आणि ते आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 2009 मध्ये शिवसेनेने त्यांना तिकीट नाकारलं. त्यामागे स्थानिक राजकारण होतं. त्यावेळी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि त्यांचा पराभव झाला. नितीन सरदेसाई यांच्या रूपानं माहीम मधून पहिल्यांदा मनसेचा उमेदवार निवडून आला. 2012 मध्ये सरवणकर यांनी पुन्हा एकदा शिवसेनेत प्रवेश केला. 2014 मध्ये त्यांनी पुन्हा शिवसेनेची उमेदवारी मिळवली आणि ते पुन्हा एकदा निवडून विधानसभेवर गेले. 2019 मध्ये तिसऱ्यांदा ते आमदार बनले. 2022 ला शिवसेनेत फूट पडली. त्यावेळी त्यांनी शिंदेची साथ दिली. आता 2024 मध्ये विधानसभेसाठी शिवसेनेनं पुन्हा एकदा त्यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पण मतदारसंघातील वजन लक्षात घेता त्यांनी माघार घ्यावी यासाठी मनसेकडून प्रयत्न सुरू होते, पण त्यांनी तसं केलं नाही. यामुळे मनसेचं टेन्शन मात्र वाढलेलं दिसतंय. असं जरी असलं तरी बऱ्याच ठिकाणी असंही म्हटलं जातंय की राज ठाकरेंची मनसे ही भाजपची बी टीम आहे. कारण राज ठाकरेंच्या भाषणात त्यांनी शिंदे आणि अजित पवारांवर निशाणा साधला असला तरी ते भाजपविषयी काहीही बोललेले नाहीत. आता सदा सरवणकरांचा विषय हा जरासा बाजूला ठेवला तर यावरती आपल्याला प्रकाश टाकता येईल. अलीकडच्या वर्षात मनसेनं अनेकदा राष्ट्रवाद, हिंदुत्व आणि इतर पक्ष विशेषतः शिवसेना उबाटा गट एनसीपी यांनी घेतलेल्या काही भूमिकांना विरोध यासारख्या मुद्द्यांवर भाजप सोबत वैचारिक अलाइनमेंट दाखवली आहे. राज ठाकरेंच्या पक्षानं कट्टर हिंदुत्वाकडे त्यांची भूमिका वळवली आहे. भाजपच्या वैचारिक भूमिकेला रिफ्लेक्ट केले, ज्यामुळे ते कधी कधी प्रादेशिकतेवरती लक्ष केंद्रित करण्यापासून दूरही गेले. अनेक प्रसंगी मनसेनं भाजप समर्थित कारणांचं समर्थन केलंय किंवा निवडणुकीत भाजपला थेट विरोध करणं टाळलंय. यावरून मनसे थेट कॉम्पिटिटर म्हणून लढण्याऐवजी आश्वासक भूमिका बजावण्यास इच्छुक असल्याची कल्पना येते. महाराष्ट्रात जिथे शिवसेनेचा पारंपरिकपणे महत्वपूर्ण मतांचा आधार आहे, विशेषतः शिवसेना उबाटा बेसमध्ये, तिथे मजबूत मनसे मराठी मतांचं विभाजन करू शकते. अनेक जण निवडणुकीत मनसेच्या उपस्थितीला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यापासून मतं खेचण्याचा मार्ग म्हणून पाहतात आणि विरोधी आघाडी प्रभावीपणे कमकुवत करतात. हे मत विभाजन ज्या मतदारसंघात पक्षाचा पाया भक्कम आहे तिथे भाजपसाठी फायदेशीर ठरू शकतं, पण एकत्रित विरोधकांविरुद्ध संघर्ष होऊ शकतो. उद्धव ठाकरेंच्या शिवसेना किंवा राष्ट्रवादीपासून मतं दूर करून मनसे अप्रत्यक्षपणे भाजपच्या उमेदवारांना फायदा मिळवून देऊ शकते. याचा परिणाम हा भाजपला विधानसभेच्या निवडणुकीनंतर होऊ शकतो. आता तो कसा, तर राज ठाकरे हे सहसा त्यांच्या सभांमध्ये भाजप विरुद्ध बोलत नाहीत किंवा भाजपशी स्पर्धा करणं ते टाळतात. यामुळे होतंय काय की भाजपमध्ये मनसेविषयी विश्वास उत्पन्न होतोय. आता या निवडणुकीत जर महायुती आणि पर्यायाने भाजपला बहुमत मिळालं नाही आणि बहुमत मिळवण्यासाठी लागणारी मतं ही मनसेकडे असतील तर मनसे ही निवडणुकीनंतर भाजपला सपोर्ट करू शकते. याचमुळे मनसे ही भाजपची बी टीम आहे की काय असं म्हटलं जातंय. शिंदे यांच्या गटाने उद्धव ठाकरेंशी संबंध तोडल्यानंतर भाजपशी युती केली. हे लक्षात घेता मनसेच्या प्रचाराचा उद्देश हा भाजपऐवजी भाजपच्या नव्या मित्र पक्षाला अस्थिर करणं हाच असल्याचं आता तरी पाहायला मिळतंय. शिंदे यांच्याशी माहीमच्या जागेवर आणि इतर मतदारसंघांभोवती सुरू असलेलं वैर भाजपच्या थेट निवडणूक ध्येयांमध्ये व्यत्यय न आणता भाजपची व्यापक रणनीती तयार करण्यात मनसेची भूमिका दिसून येते. त्याचा उलट फायदा हा मनसेलाच होऊ शकतो. त्यामुळे आता मनसेचा हा उद्देश शिंदेंना बाजूला सारून भाजप बरोबर सत्ता काबीज करणे हा आहे की काय असंही दिसून येतंय. म्हणूनच मनसे ही शिंदेंना अस्थिर करण्यावरती भर देते. याबाबत तुम्हाला काय वाटतं? मनसेच्या या रणनीतीचा फायदा तिला विधानसभा निवडणुकीत होईल का? आता मुळात भाजप हा महाराष्ट्रात महायुतीत अप्रत्यक्षपणे मोठा भाऊ बनलाय. त्यामुळे मनसे जरी भाजपवर टीका करत नसली तरी भाजप मनसेला सत्तेत स्थान देईल का?
महाराष्ट्रात यावेळेस मनसे सत्तेत येऊ शकते का, हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.